अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन लगेच शपथविधी देखील पार पडणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. त्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवारांच्याच हाती येणार असून दादांचा राजकीय वारसा देखील सुनेत्रा पवारच पुढे नेणार हे स्पष्ट झालंय. आता सुनेत्रा पवार यांच्या नावावरच उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होण्यामागे अनेक कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे दोन राजकीय घराण्यांचा दांडगा वारसा आहे. म्हणजे एका बाजूला सुनेत्रा पवार या पवार कुटुंबाच्या सुनबाई असल्यानं पवार कुटुंबाचा इतका मोठा वारसा सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. मात्र त्याचवेळी सुनेत्रा पवार या धाराशिवचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार या नेहमी सांगतात की राजकारण आणि सामाजिक कार्याबद्दलची त्यांची आवड त्यांच्या वडिलांकडून आली आहे. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचं अजित पवारांशी लग्न झाल्यावर पवार घराण्याशी जोडलं गेल्यानं त्यांना पुन्हा राजकारण अगदी जवळून अनुभवता आलं. त्यामुळेच अजित पवारांच्या पत्नी, पवार कुटुंबाच्या सुनबाई आणि पद्मसिंह पाटलांच्या भगिनी असा दोन कुटुंबांचा दांडगा राजकीय वारसा असल्यानंच सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री पदासाठी अत्यंत योग्य आहेत. दुसरं कारण म्हणजे अजित पवारांचा राजकीय वारसदार हा पवार कुटुंबातीलच हवा असं राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्पष्ट मत आहे. राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसारखे अनुभवी नेते आहेत. मात्र अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाला कार्यकर्ते आणि समर्थकांकडून पहिली पसंती आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सोडून दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला संधी दिली तर राष्ट्रवादीमधील कारभार डळमळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदावर आणि पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी पवार कुटुंबातील व्यक्तीच असणं योग्य आहे. यातलं तिसरं कारण म्हणजे पार्थ पवार आणि जय पवारांकडे राजकारणाच्या अनुभवाचा अभाव. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे अद्याप राजकारणाचा तेवढा अनुभव नाही. पार्थ पवारांचा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. तर जय पवार यांची अजून प्रत्यक्षरित्या राजकारणात एंट्री झालेली नाहीये. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद किंवा पक्षाची सूत्र अशी कोणतीही मोठी जबाबदारी पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडे आता तरी देणं जवळपास अशक्यच आहे. यातलं चौथं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीचा आणि राज्यसभेच्या खासदारकीचा अनुभव आहे. 2023 साली अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. सुनेत्रा पवारांचा तेव्हा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होता. हा काळ अजित पवारांसाठी कठीण काळ होता. पण अशा परिस्थितीत देखील सुनेत्रा पवारांनी अजितदादांना खंबीररित्या साथ दिली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्या खचल्या नाहीत. लोकसभेत जरी पराभव झाला तरी सुनेत्रा पवारांची वर्णी राज्यसभेवर त्यानंतर लावण्यात आली. त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्यसभेच्या खासदारकीचा अनुभव आहे. यातलं पाचवं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. तसेच उपमुख्यमंत्री पदावर महिला चेहरा असणं महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना बळ देण्यासारखं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला याचा चांगला फायदा होऊ शकतो. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री तर होणार आहेतच, मात्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी असा सूर पक्षातील काही नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. प्रफुल्ल पटेल हे अनुभवी नेते असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवावी असा प्रवाह राष्ट्रवादीमध्ये तयार होत असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पक्षातील सर्वात मोठं पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद हे पवारांच्याच घरामध्ये राहावं असाही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचा सूर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवार याच व्हाव्यात
अशी मागणी पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतायत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद येण्याची दाट शक्यता आहे. तर त्याचवेळी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. कारण सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यास त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी लागणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणलं जाईल. तर राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवलं जाऊ शकतं. किंबहुना अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पार्थ पवारांनीच आपल्याला राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. आता राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा. तर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांनाच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण मागील 2 महिन्यांपासून अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. अजित पवारांच्या निधनानंतरही दोन्ही राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांचं विलिनीकरणाच्या बाजूने स्पष्ट मत आहे. मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटत नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या चितेची राख थंड होण्याआधीच या नेत्यांनी उपमुख्यमंत्री कोण होणार, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याचं राजकारण सुरू केलं. आता या दोन्ही पदांच्या निवडीबाबत इतकी घाई का केली गेली? तर यातून अजित पवारांच्या निधनानंतरही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात आमचा गट उभा राहू शकतो, त्यामुळे विलिनीकरणाची गरज नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अशा ईडी प्रकरण मागे लागलेल्या नेत्यांनी केल्याचं यातून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे हे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या निर्णयात खो घालण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांनी ठरवलं तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा अंतिम निर्णय लवकरच होऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही याबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.